आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज शेवटी आपण घोषणा देतोय जय बजरंगबली की नली आणि ती नवी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपल्या आदित्य साहेबांनी केलं. आपण या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मगाशी एवढा नागडा माणूस होता येऊन गेला, त्याला का हनुमान पावला आणि हनुमान मधला घेत आहोत. आपले सगळे शिवसैनिक बाहेर उभे होते बरं का. तर आता फोटो आता काढणारे आहेत, आता लोकांसमोर येतील. पण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मंदिरांचं रक्षण करण्याचे काम गेल्या 50-60 वर्षापासून केलं असेल तर ते हिंदू शिवसेना प्रमुख यापुढे सुद्धा हे कार्य शिवसेना करत राहील. जय भीम. मी आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं. आणि आपले पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता की या जर या मंदिराला हात लावाल तर जसं संजय साहेब बोलले की हे मंदिर हनुमानाच्याच आशीर्वादाने जी आपल्याला ताकद मिळाली, आंदोलन करायला लागलेले, रस्ते द्यायला लागलेले, फक्त एका व्यक्तीच्या आवाजावर हे मंदिर वाचलेलं आहे. ही आपल्या शिवसेना होता बाळासाहेब ठाकरे. मी माझ्या आजोबा म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंबद्दल ऐकत आले. वेगळ्या वेगळ्या मंदिरात जातो, कधी गुरुद्वारात नांदेडचे गेलो, कधी इकडे मंदिरात आलो, कुठच्याही धर्मस्थळी गेलो तरी त्यांच्याबद्दल एक आदराची भावना असतेच. पण खास करून आपल्या मंदिरामध्ये गेलो, इथे जुहूला इस्कॉन मंदिर असेल, आमच्या एमआयजी कॉलनी इथे साईबाबांचं मंदिर असेल, इथे गेल्यानंतर मला त्यांच्या एका हाकेची ताकद होती की सतत तिकडचे सगळे पुजारी असतील, ट्रस्टी असतील सांगत असतात की आमचं मंदिर वाचलं तर एका व्यक्तीमुळे वाचलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि तीच ताकद आता उद्धव साहेब पुढे घेऊन चालले. त्यांच्या नावात देखील पक्षप्रमुख आहेच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे ही आज आपण दाखवून दिलेली. आणि ती ताकद दाखवून देत असताना अजूनही दाखवलेलं आहे की आपल्या धर्माचा प्रचार करत असताना, आपल्या धर्माचा पुरस्कार करत असताना दुसऱ्या धर्माचे तिरस्कार करण्याची गरज नसते, दुसऱ्यांवर चालून जाण्याची गरज नसते. आणि खास करून भाजपचं जे चुनावी हिंदुत्व आहे, आपण सर्व हिंदू लोकांना भाजपचे निवडणुकीपुरतं वापरतं, यूज अँड थ्रो करतं, ते देखील काल आपण त्यांचा पदार पाडून एक्सपोज केलेला आहे. वाराणसीमध्ये मी स्वतः गेलेलो, मी आणि आई आम्ही दर्शनाला गेलो होतो, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी गेलो होतो. आणि तिकडे देखील तिकडच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं की जेवढी मंदिरं भाजप सरकारने कॉरिडॉरच्या नावाखाली तोडलेले आहेत, प्राचीन मंदिर असतील, मूर्त्या असतील, जेवढी मंदिरं भाजपाने तोडलेली आहेत तेवढी आपल्या देशाच्या इतिहासात तेवढी तोडली नसतील. जेवढी प्राचीन मूर्त्या तोडलेल्या आहेत, स्टोन चटोनी तोडलेल्या आहेत, तिकडे कुठच्याही तुम्ही घराच्या मूर्त्या होत्या त्या तोडल्या का? त्यांना कॉरिडॉर घ्यायचं होतं. अयोध्येचं मंदिर झाल्यानंतर हो इथे आपण जय श्रीराम, जय सियाराम, जय शिवराय या घोषणा दिल्यानंतर त्यावेळी देखील आपण अयोध्येला गेलो होतो आणि सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार. तिथे त्यांचं सरकार बसलं, आपल्या हातामुळे सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला. पण त्यानंतर आपण पाहिलं असेल जे मंदिरच्या अवतीभोवती ज्या ट्रस्टची जागा घेतलेली आहे त्या जागा सगळ्या विकल्या. कोणाला? तर लोढाळ्याला विकल्या, बिल्डराला विकल्या. आणि तेच लोढा बिल्डर ते कार सेवकाला मोफत घर देणार. आज इथे येऊन गेलो
ते असतील अनेक लोक इथे भाजपाचे लोक गेले, नाटकं करून गेली. खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे? भाजपचा. केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं. नोटीस कोणी दिली? भाजपने. आणि नाटकं कोण करायला आले होते? त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे. आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोटं वाक्य पसरवतात की मग कोणती सिद्धिविनायकवर दावा केलेला आहे, या मंदिरावर केलाय, त्या मंदिरावर केलाय. पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिरांना कोणापासून असेल? दलालांपासून आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल. आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला लागेल. आपण सगळे महाराष्ट्रातले हिंदू म्हणून महाराष्ट्र म्हणून प्रत्येक जात पात धर्म यायला लागेल. कारण बुलडोजर जो याला फिरवायचा आहे, भाजपला जो बुलडोजर फिरवायचा आहे, तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही, नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही, नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही, नुसतं बुद्धिस्टच्या घरी नाही, तर आपल्या महाराष्ट्र आणि देशावर फिरवायचा आहे. आज मी त्या भाजपला इशारा देत आहे. आमच्या महाराष्ट्रात तुम्ही ईव्हीएममुळे जिंकलेला आहात. जनतेचा तुम्हाला कौल नाही, पाठिंबा नाहीये. आणि त्याच भाजपला इशारा देत आहे. जर हनुमानाने ठरवलं तर या देशामध्ये पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होतील आणि देशाची ताकद करायला लागेल. दिसेल तुम्हाला देशाचा आवाज काय दिसेल. आज आमची जर छाती पडली, जसं श्री हनुमानाची छाती पडली, तेव्हा तुम्हाला बघितलं होतं राम लक्ष्मण सीता होतं. आज या देशात आमची जर छाती काढून पाहिला तर आमच्या छातीमध्ये या देशाचं संविधान आहे, या देशाचं नागरिक आहे, हा देश आहे. हेच आम्ही सांगत आहोत. उगाच आमच्या मंदिरांवर येऊ नका, उगाच आमच्या महाराष्ट्रात येऊ नका. जी काही सत्ता तुम्ही काबीज केली असेल, सरकार चालू तुम्ही या देशाची सेवा करा. थोडं तेव्हा भाजपसाठी राहणार काय. मी आज एवढंच सांगतो, मी सगळ्यांना आभार मानतो आपल्या सर्वांचे. आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रासाठी गरज लागेल, आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल, लढायला लागेल आणि जिंकायलाच लागेल.